श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री स्वामी समर्थाय नमः, श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। कर्दळी वन संजीवनी गाथा। कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले कर्दळीचे वन हे अतिशय प्राचीन, पवित्र व अद्भुत असे तीर्थस्थान मानले जाते। हे स्थळ श्री दत्तात्रेय भगवानांच्या तपोभूमींपैकी एक मानले जाते। कथा व पौराणिक महत्त्व। 1. दत्तात्रेय तपश्चर्या। असे मानले जाते की भगवान दत्तात्रेयांनी येथे कठोर तपश्चर्या केली होती। कर्दळीच्या घनदाट वनात त्यांनी दीर्घकाळ समाधी घालून अद्भुत योगसाधना करून विश्वकल्याणासाठी आशीर्वाद दिला। 2. संजीवनीचे वरदान। या वनात असंख्य दुर्मिळ औषधी वनस्पती, झाडे व जडीबुटी आढळतात। असे म्हटले जाते की येथे मिळणारी काही औषधी संजीवनी समान कार्य करतात, म्हणजे मृतप्राय व्यक्तीलाही जीवनदान देण्याची क्षमता त्यात आहे। 3. योगी व साधूंचे स्थान। अनेक सिद्धयोगी, महान तपस्वी व नाथ संप्रदायातील साधकांनी या वनी साधना केली। कर्दळी वन हे सिद्धयोगींचे निवासस्थान मानले जाते। 4. अनुभव कथा। जे साधक अथवा भक्त मनोभावे येथे जप तप, ध्यान साधना करतात, त्यांना दैवी वरदान, अनुभव, समाधान व मनःशांती प्राप्त होते। असे अनेक भक्त सांगतात की येथे गेल्यावर अनामिक शक्तीने आपले संरक्षण केले आहे। विशेष महत्त्व। हे वन संजीवनी गाथा म्हणून ओळखले जाते, कारण येथे मिळणाऱ्या वनस्पतींना विलक्षण औषधी शक्ती आहे। अध्यात्म, आरोग्य आणि योग साधना यांचे हे केंद्र आहे। प्रत्येक वर्षी हजारो भाविक या ठिकाणी जाऊन दर्शन व जप तप आणि साधना करतात। कर्दळी वन हे केवळ एक भौगोलिक स्थळ नाही, तर ते एक जिवंत आध्यात्मिक ऊर्जा क्षेत्र आहे। श्री गुरु दत्तात्रेयांची कृपा येथे दर पावलागणिक अनुभवास येते व त्यांची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही हे मात्र नक्की आहे। तर मग बोला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज की जय।